परफेक्ट मटन दम बिर्याणीची रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। एकदम जबरदस्त अशी आणि खाण्यामध्ये खूप टेस्टी अशी मटन दम बिर्याणीची रेसिपी तुम्हाला खूप आवडणार आहे। तर चला रेसिपीला स्टार्ट करूया आणि ही जबरदस्त बिर्याणी आपण बनवूया। तर या रेसिपीसाठी सर्वप्रथम आपण एका पातेल्यामध्ये टाकूया 2.5 टेबलस्पून तेल आणि 4 कांदे इथे मी घेतलेले होते। कांद्याला स्लाइसेस मध्ये कट करून घेतलेले होते आणि कांद्याला इथे मी ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहे तेलामध्ये। तर चला मस्त असं तेलामध्ये हे बघा कांद्याला मी इथे परतून घेतलेला आहे। तर आता हा कांदा आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि याचा वापर आपण नंतर करणार आहोत। आणि आता त्याच तेलामध्ये आपण टाकणार आहोत गरम मसाले। तर चला पहिले कांदा काढून घेऊया, त्यानंतर सारे अख्खे गरम मसाले यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि तडकल्यानंतर यामध्ये टाकूया आपण हाफ केजी मटण। मटणला मी चांगल्या प्रकारे स्वच्छ करून धुवून घेतलेलं होतं। मटण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया आणि आपण इथे परतून घेऊया। आपल्याला इथे 4 ते 5 मिनिटं मटणाला चांगल्या प्रकारे परतायचं आहे, कारण मटणामधनं थोडं थोडं पाणी सुटेल ना, ते आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। याच्याने जो कच्चा वास असतो ना मटणाचा, मीठचा, तो सगळं निघून जातो आणि खाण्यामध्ये खूप चविष्ट असा तुमचा मटण बिर्याणी रेडी होते। तर चला परतून घेऊया 4 ते 5 मिनिटं कलर चेंज होईपर्यंत। आणि जसं तुम्ही पाहत असाल की कलर बिलकुल चेंज झालेला आहे, तर त्या स्टेजवरती आपण टाकूया यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट। तर यामध्ये मी टाकलेली आहे 1 टेबलस्पून आलं लसणाची पेस्ट। परत परतून घेऊया काही सेकंदासाठी, म्हणजे आलं लसणाचा सुद्धा कच्चा वास निघून जाईल आणि खाण्यामध्ये एकदम टेस्टी आपला हा मसाला बिर्याणी रेडी होईल। तर चला मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया जो आपण कांदा फ्राय करून घेतलेला होता, तो हलकासा क्रश करून आपण यामध्ये टाकून घेऊया। त्याबरोबर 4 हिरवी मिरचीची पेस्ट टाकूया, 150 ग्राम आपण यामध्ये टाकून घेऊया दही, त्याबरोबर टाकूया मीठ चवीनुसार, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा काळी मिरी पावडर। याच्यानेच खूप छान चव येणार आहे आणि हे सर्व मसाले टाकून आपण चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेऊया आणि परतून घेऊया जिथपर्यंत दहीचं पूर्ण पाणी जे आहे ना ते ड्राय होत नाही। आणि हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे, दहीचं पूर्ण पाणी मी ड्राय करून घेतलेलं आहे। या टाइमावरती आपण यामध्ये टाकूया पाऊण ग्लास पाणी, कारण मटण चांगल्या प्रकारे शिजला गेला पाहिजे, म्हणजे मस्त असा टेस्ट आपल्या मटणामध्ये आणि बिर्याणीमध्ये येईल। मस्त असं मिक्स करून घेऊया आणि हा मटण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर चला मी इथे ठेवणार आहे 20 मिनिटासाठी मटणाला मध्यम आचेवरती। 20 मिनिटं झालेली आहेत आणि हे बघा पाणी सुद्धा आपलं पूर्णपणे ड्राय झालेलं आहे, तेल सुटलेलं आहे। तर थोडंसं मिक्स करून घेऊया आणि हाय फ्लेम वरती परतून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया बिर्याणी मसाला। तर 1 टीस्पून बिर्याणी मसाला टाकूया, थोडीशी कोथिंबीर चिरलेली, पुदिन्याचे पानं टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया। 1 मिनिट परतल्यानंतर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून अर्धा मसाला यामधनं काढून घेऊया। त्यानंतर मी थोडंसं गरम पाणी यामध्ये टाकलेलं आहे, अर्धा मसाला जो खाली राहिलेला होता, कारण खाली मसाला लागायला नको म्हणून थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे। त्यानंतर यामध्ये मी टाकणार आहे बॉईल केलेले राईस। तर अर्धा किलो राईस घेतलेलं होतं, अर्धा किलो मटण होतं म्हणून मी अर्धा किलो राईस बॉईल करून घेतलेलं होतं। यामध्ये थोडंसं पाणी, मीठ आणि गरम मसाले टाकून आणि थोडंसं तेल टाकून सुटसुटीत 90% राईस मी कुक करून घेतलेले होते। त्यानंतर यावरती आपण टाकूया थोडेसे पुदिन्याचे पानं, त्याबरोबर टाकूया कोथिंबीर आणि येलो फूड कलर। वरतून टाकूया थोडेसे कांदे फ्राय केलेले आणि त्याबरोबर आपण यावरती थोडंसं राईस टाकून घेऊया, म्हणजे कलर पूर्ण राईसला लागेल। आणि त्यानंतर आपण यामध्ये जो अर्धा मसाला आपण काढून घेतलेला होता, तो अर्धा बिर्याणीचा मसाला टाकून घेऊया। परत आपण लेयर लावूया राईसची आणि परत आपण यामध्ये राईसची लेयर लावल्यानंतर फ्राय केलेला कांदा यावरती टाकूया, पुदिन्याचे पानं, कोथिंबीर सगळं आपण दम करणार आहोत। तर त्या अगोदर हिरवी मिरची टाकून घेऊया, कारण या हिरवी मिरचीचा टेस्ट खूप छान येतो बिर्याणीमध्ये। वरतून टाकूया थोडीशी कोथिंबीर, पुदिना, कारण आपण दम करत आहोत, याचा टेस्ट खूप छान येतो। राहिलेला येलो फूड कलर वरतून टाकून घेऊया, पहिले पण आपण टाकलेलं होतं। वरून अजून टाकूया केवडा एसेन्स टाकूया यामध्ये 2 ते 3 ड्रॉप, म्हणजे मस्त असं खुशबुदार आपली मटण बिर्याणी रेडी होईल। आणि लास्ट मध्ये आपण टाकूया यामध्ये 1 टीस्पून तूप। तूप टाकल्याने खूप छान चव तुमच्या बिर्याणीला राईस मध्ये येते। आता झाकण झाकून 2 मिनिटं हाय फ्लेम वरती, 10 मिनिटं लो फ्लेम वरती दम करून घेऊया। आणि ही झालेली आहेत 12 मिनिटं टोटल। आणि हे बघा मस्त असं बिर्याणी झालेली आहे दम। तर आपली ही मटण
बिर्याणी झालेली आहे रेडी। तर दम मसाला मटन बिर्याणीची रेसिपी आज मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे। एकदम जबरदस्त, बघा किती एकदम परफेक्ट अशी ही मसाला बिर्याणी आपली झालेली आहे रेडी आणि खाण्यामध्ये एवढी चविष्ट बनते ना की तुम्ही दरवेळी अशाच प्रकारे बिर्याणी जी आहे ना ती बनवायला पसंत कराल। तर चला गरमागरम आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तुम्हाला आजची ही बिर्याणीची रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर फीडबॅक द्या। रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी। एकदम जबरदस्त अशी ही मटन बिर्याणी।